तर यामध्ये आपल्याला षटमास याची आपल्याला संधी करायची. तर षटमासची संधी काय होती बघा, षण्मास अशी होती. लक्षात ठेवा षण्मास. षट अधिक मास ही बघा ही अनुनासिक संधी. कोणती? अनुनासिक संधी. विकारी शब्दाच्या ठिकाणी असलेल्या संख्या सुचवण्याचा गुणधर्म म्हणजे काय? तर त्याला आपण काय म्हणतो? वचन असं म्हणतो. लक्षात ठेवा वचन. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, गुरुजी मुलांना शिकवतात वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची. गुरुजी मुलांना शिकवतात वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची. तर या ठिकाणी बघू शकता द्वितीय आहे. लक्षात ठेवा द्वितीय. तर बघा वाक्यामध्ये एकच कर्म असेल आणि त्याला सलानात हे जर प्रत्यय असतील तर त्याची विभक्ती काय असते? द्वितीय असते. तर मित्रांनो हे बघा परीक्षेमधली एक टेस्ट आहे, तशी तुम्ही बघितलं असेल 15 टेस्ट भेटतात, त्यापैकी एक टेस्ट ही यामध्ये बघा तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेनेशन सुद्धा भेटतंय आणि कोणत्या ठिकाणी तुमची रँक किती आली हे सुद्धा कळतं. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक आहे, त्या लिंकवर टच करून तुम्ही नक्कीच परीक्षा डाउनलोड करा आणि टेस्ट सिरीज तुम्ही परचेस करू शकता फक्त 150 रुपयाला. फक्त आपला कोड यूज करायचा बघा SMBPRAP50. तुम्हाला त्या ठिकाणी 50% डिस्काउंट आहे. खालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केलेला आहे? आम्ही समजतो तुमच्या मनामध्ये काय आहे ते. तर यामध्ये काय बघा, आम्ही समजतो तुमच्या मनामध्ये काय आहे ते, हे काय बघा पुरुषवाचक सर्वनाम आहे. लक्षात ठेवा पुरुषवाचक सर्वनाम. 12 राशी या विशेषणाचा प्रकार सांगायचा आहे. 12 राशी या विशेषणाचा प्रकार. तर हे काय बघा ऑप्शन क्रमांक बी संख्यावाचक विशेषण आहे. कोणतं? संख्यावाचक विशेषण. पुढचा प्रश्न आहे बघा, व्यापार करावा त्यानेच वाक्यातील करावा हे क्रियापदावरून कोणत्या प्रकारामध्ये येतं? तर बघा या ठिकाणी वा वि वे आलेलं आहे. तर हे काय बघा विद्यार्थ आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी. पुढचा प्रश्न आहे बघा, आई त्या सरोवराच्या काठी बसे यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. आई त्या सरोवराच्या काठी बसे. तर यामध्ये काय बघा रीती भूतकाळी. आई त्या सरोवराच्या काठी बसे यामध्ये रीती भूतकाळी. या ठिकाणी बघा एक्सप्लेनेशन बसे जाई करी यासारखी क्रियापदे भूतकाळातील क्रियेची पुनरावृत्ती दर्शवतात म्हणून तो काय बघा रीती भूतकाळी. पुढचा प्रश्न आहे बघा, उभयनवी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. यामध्ये कोणतं उभयनवी अव्यय आहे? राईट आन्सर यामध्ये समुच्चयबोधक आहे. बघा विजा पण चमकवते त्याच्यामध्ये पावसाला पण सुरुवात झाली म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये भर पडणे यालाच आपण म्हणतो समुच्चयबोधक असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे बघा, खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. लोकांनी मला डोक्यावर घेतली. यामधला प्रयोग ओळखायचा आहे. लोकांनी मला डोक्यावर घेतले. तर हा कोणता आहे बघा भावे प्रयोग आहे. कशा प्रकारे भावे बघा, लोकांनी इथं बघा करता, लोकांनी काय बघा करता आहे, कर्म काय बघा मला आहे, कर्ता आणि कर्माला काय बघा प्रत्यय. असं वाक्य काय असतं बघा सकर्मक भावे प्रयोगाचं असतं. लक्षात ठेवा कर्ते आणि कर्माला जर प्रत्यय असेल, लोकांनी नि प्रत्यय, कर्माला काय बघा मला, या ठिकाणी बघा प्रत्यय, त्यामुळे हे बघा भावे प्रयोग आहे. पुढचा खालील वाक्यातला प्रयोग ओळखायचा आहे. सभेत पत्रके वाटली गेली. काय प्रश्न आहे बघा, सभेत पत्रके वाटली गेली. यातील आपल्याला पुन्हा एकदा प्रयोग ओळखायचा आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी कर्मणी. कर्मणी काय तर बघा दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता पण नाही. बघा दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता नाही तो मानल्यास वाक्य काय होतं पुढील प्रमाणे होईल. मुलांकडून सभेत पत्रके वाटली गेली. कर्त्याला प्रत्यय कर्माला नाही, त्यामुळे हे बघा कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. शिवायकडून प्रत्यय नवीन कर्मणी काय करतो प्रयोग दर्शवतो. पुढचा प्रश्न बघा, पुढील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. पोहणे शरीर प्रकृतीस हितवाय आहे. हे कोणत्या प्रकारचं आहे? तर यामध्ये बघा एकच उद्देश आणि एकच विधेय, त्यामुळे हे काय बघा केवल वाक्य. लक्षात ठेवा केवल वाक्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पावलो पावली. काय प्रश्न आहे, पावलो पावली या शब्दाचा समास ओळखायचा आहे. पावलो पावली या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक बी अव्ययभाव समास आहे. कोणता आहे बघा पावलो पावली हे काय अव्ययभाव समास आहे. प्रत्येक पावलाला हे बघा स्थलवाचक कालवाचक आणि रीतिवाचक सामासिक शब्द आहेत. हे अव्ययभाव समासाचं उदाहरण असतं. लक्षात ठेवा प्रत्येक पावलाला स्थलवाचक कालवाचक आणि रीतिवाचक हे शब्द असतात. त्यालाच आपण म्हणतो अव्ययभाव समासाचं उदाहरण असतं. पुढचा प्रश्न बघा, ज्या सामासिक शब्दामध्ये आणि आणि व, ज्या सामासिक शब्दामध्ये आणि व अशा प्रकारचे आद्यहर्थ शब्द असतात असा समास कोणता? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. असा समास कोणता असतो? तर बघा इतरेतर द्वंद्व समास असतो. कोणता? इतरेतर द्वंद्व समास. बघा तुम्ही जर ती टेस्ट घेतली तर तुम्हाला किती चुकले काय चुकलं सगळं समजणार आहे. तर बघा द्वंद्व समासातील इतरेतर द्वंद्व समासातील दोन्ही पदे काय असतात महत्त्वाचे असतात. त्यांचा विग्रह करताना आणि व या शब्दाचा वापर करावा लागतो. जसे आई वडील भाऊ बहीण हे काय बघा इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा,
सुशीला गोगलगायसारखी हळूहळू चालत होती. यामधलं आपल्याला उपमान ओळखायचं आहे. पटकन ओळखायचं आहे. सुशीला गोगलगायसारखी हळूहळू चालत होती. राईट आन्सर आहे बघा काय याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक बी, गोगलगाय हे काय उपमान आहे. कोणतं? गोगलगाय. इथं बघा मूळ वस्तू उपमेय असते आणि विशेषणाला काय म्हणतात? अपमान असं म्हणतात. म्हणून दिलेल्या वाक्यामध्ये सुशीला हे काय उपमेय आणि गोगलगाय काय बघा उपमान आहे. लक्षात ठेवा उपमान. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, संबोधन दर्शवताना कोणतं विरामचिन्ह वापरतात? संबोधन दर्शवताना कोणतं विरामचिन्ह वापरतात? पटकन आन्सर द्यायचे आपल्याला 3 सेकंद मिळतील. बरोबर आहे, संबोधन दर्शवताना स्वल्पविराम वापरला जातो. लक्षात ठेवा स्वल्पविराम. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इथं बघा संबोधन हे वाक्यापासून वेगळं दर्शवलं जातं त्यासाठी स्वल्पविराम वापरला जातो. उदाहरणार्थ रामू पाणी आण. पुढचा प्रश्न आहे बघा, अस्वलाचा खेळ करणारा या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखायचा आहे. तर अस्वलाचा खेळ करणाऱ्याला आपण काय म्हणतो बघा? दरवेशी असं म्हणतो. लक्षात ठेवा दरवेशी. अस्वलाचा खेळ करणारा म्हणजेच कोण? दरवेशी. पुढचा प्रश्न फसवा आहे बघा, व्यवहारामध्ये चतुर असणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? व्यवहारामध्ये चतुर असणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात? तर बघा त्याला आपण काय म्हणतो? व्यावहारिक असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक बी, व्यावहारिक असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करायची. तू त्या गुणाकडे टिंबटिंब करू नको. तू त्या गुणाकडे टिंबटिंब करू नको. तर काय करू नको? कानाडोळा करू नको. लक्षात ठेवा कानाडोळा करू नको. पुढचा प्रश्न बघा, पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. खुणगाठ बांधणे याचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. खुणगाठ बांधणे. चला पटकन आन्सर द्यायचे आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, खुणगाठ बांधणे म्हणजे काय? निश्चय करणे. काय करणे? निश्चय करणे. नेक्स्ट क्वेश्चन, ताज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. ताज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर काय होईल बघा? ताज्यचा विरुद्धार्थी शब्द होईल ग्राह्य. लक्षात ठेवा ग्राह्य. ताज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल बघा? ग्राह्य. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, सुधारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? सुधारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर ऑप्शन क्रमांक बी, सुधारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल बघा? सनातनी. लक्षात ठेवा सनातनी. पुढचा प्रश्न बघा, वारू या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखायचा. चला पटकन आन्सर द्यायचे आपल्याला 3 सेकंद मिळतील. वारू या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखायचा आहे. तर कोणता आहे बघा? घोडा. लक्षात ठेवा वारूचा समानार्थी शब्द काय होईल बघा? घोडा होईल. लक्षात ठेवा घोडा. लाकूड या शब्दाला पर्याय असलेला शब्द शोधायचा आहे. लाकूड या शब्दाला पर्याय असलेला शब्द आपल्याला ओळखायचा. लाकूड. लाकूडला काय होईल बघा? खोड हा पर्याय शब्द होईल. लक्षात ठेवा खोड. बाकीचं काहीच होणार नाही, खोड होईल. चोराच्या मनात चांदणे असणे या म्हणीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. चोराच्या मनात चांदणे. राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक ए, चोरास भीती वाटणे. लक्षात ठेवा चोरास भीती वाटणे हे काय बघा? चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा अर्थ आहे. ज्याने अपराध केला, इथं बघा एक्सप्लेनेशन सुद्धा आहे. ज्याने अपराध केला आहे त्याला त्याचा अपराध उघड होण्याची सारखी भीती वाटणे म्हणजेच काय? चोराच्या मनामध्ये चांदणे होई. पुढचा प्रश्न आहे बघा, निर्वाचक गणाची म्हणजे इलेक्ट्रोल कॉलेजची तरतूद पुढीलपैकी कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली? कलम कोणतं आहे? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक ए, कलम 54 मध्ये करण्यात आलेली. लक्षात ठेवा कलम 54 मध्ये याची तरतूद करण्यात आली. या ठिकाणी बघा एक्सप्लेनेशन सुद्धा लगेच आहे तुम्हाला. तुम्ही टेस्ट दिल्या तुम्हाला सगळे एक्सप्लेनेशन. कलम 54 बघा, राष्ट्रपती निवडणूक या कलमामध्ये निर्वाचक गणाबद्दल तरतूद आहे. कलम 55 मध्ये काय बघा? राष्ट्रपती निवडणूक पद्धत या कलमामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक ही प्रमाणशील प्रतिनिधीद्वारे एक संक्रमणीय पद्धतीने होईल. तसेच ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होईल असं सांगितलेलं आहे. पहिला प्रश्न. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहिला नाही, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत घटनासभेने अनुक्रमे कधी संमत केले? एकदम आयएमपी प्रश्न आहे. चला पटकन आन्सर द्यायचं आहे आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी, यापैकी नाही. यापैकी नाही. तर या ठिकाणी बघू शकता घटनासभेने राष्ट्रध्वज 22 जुलै 1947 रोजी म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी 3 आठवड्यापूर्वी संमत केला होता. आणि 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रपतीची निवड संमत केली होती. लक्षात ठेवा यापैकी नाही होणार. 22 जुलै 1947 रोजी काय केलं होतं? राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत का? 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रपतीची निवड.
पुढचा प्रश्न काय पहा, दिल्लीसाठी विशेष तरतूद पुढीलपैकी कोणत्या कलमामध्ये? दिल्लीसाठी विशेष तरतूद पुढीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहे? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए 239 मध्ये बघा 239 मध्ये दिल्लीसाठी विशेष तरतूद आहे. पुढचा प्रश्न काय बघा, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणाचं आहे? ऑप्शन क्रमांक ए महात्मा फुले यांचं आहे. पुढचा या ठिकाणी बघू शकता, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेलं मराठी पुस्तक आहे. फुल्यांनी आपल्या हयातीत लिहिलेले अखेरचं पुस्तक आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र यशवंत फुले यांनी इसवी सन 1891 मध्ये काय केलं होते? प्रकाशित केलं होतं. हे पुस्तक फुल्यांच्या धर्मविषयक मतांचं सार मानलं जातं. घटना समितीची पहिली बैठक केव्हा झाली होती? घटना समितीची पहिली बैठक केव्हा झाली होती? तर बघा 9 डिसेंबर 1946ला घटना समितीची पहिली बैठक झाली होती, लक्षात ठेवा. तर या ठिकाणी बघू शकता 1946च्या उन्हाळ्यामध्ये या समितीची काय झाली होती? स्थापना झाली होती आणि तिची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृहामध्ये पार पडली होती, की जे आज सेंट्रल हॉल या नावाने काय बघा परिचित आहे. पहिल्या बैठकीला 9 महिलांसह एकूण किती 207 सदस्य काय होते? उपस्थित होते. आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी रूपामध्ये काम केलं होतं. शिवाजी महाराजांच्या प्रशासनामध्ये कोणता मंत्री हा धर्मदान संस्था आणि धर्मावर लक्ष ठेवित असे? तर कोण होते बघा? पंडितराव होते. पुढचा प्रश्न बघा, तर बघा या ठिकाणी मोरोपंत त्र्यंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री होते. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. त्याचबरोबर स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असते. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानाला सांभाळावा लागत असे. यावरून या पदाचं महत्त्व लक्षात येतं. पंतप्रधानाला वार्षिक 15,000 पगार मिळत असे. किती? 15,000 इतका पगार मिळत असे. पुढचा प्रश्न बघा, अलेक्झांडरचे आक्रमण झाले त्यावेळेस मगधचा सम्राट कोण होता? तर मगधचा सम्राट कोण होता? नंद हा मगधचा सम्राट होता. SI पद्धतीमध्ये चालीचं एकक काय आहे? तर बघा मीटर प्रति सेकंद हे काय बघा SI पद्धतीमधलं चालीचं एकक आहे मीटर प्रति सेकंद. यामधली आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. इथं बघा ही काय बघा चुकीची जोडी. उभयचर साप आहे, तर उभयचर आहे का साप नाही, तर साप हा फक्त जमिनीवर राहतो, कधी कधी पाण्यात पण असतो, परंतु जमिनीवर ठेवावं लागतं त्याला. पुढचा प्रश्न बघा, अशोकाचे 14 मुख्य शिलालेख कोणत्या ठिकाणी आढळतात? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी यापैकी सर्वच. कलसी मानसेरा, सोपारा येरसागुडी, गिरनार जुना गुडगुडा. प्रश्न बघा, मन्वंतर या जोड शब्दाची संधी आपल्याला ओळखायची. मन्वंतर या जोड शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे. तर लक्षात ठेवा मनु अधिक अंतर. लक्षात ठेवा मनु अधिक अंतर याची काय बघा जबरदस्त जोड शब्दाची संधी बघा. पुढचा प्रश्न पहा, सदाचार या शब्दाचा योग्य विग्रह असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. सदाचार. तर बघा सत अधिक आचार. इथं बघा आय अनय सत अधिक आचार. गंगा अधिक ओघ हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे? एकदम सोपा प्रश्न आहे. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी गंगोघ. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार म या अनुनासिकाप्रमाणे होत नाही विचारलं या ठिकाणी. होत नाही आपल्याला या ठिकाणी विचारलंय. तर बरोबर उत्तर आहे बघा या ठिकाणी अंबर. ऑप्शन क्रमांक ए अंबर. नेक्स्ट आहे बघा, खालीलपैकी कोणता कंठ्यवर्ण आहे? कंठ्यवर्ण आहे. तर बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 क हा काय बघा कंठ्यवर्ण आहे. कोणता? क. नेक्स्ट आहे बघा, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला टिंबटिंब असं म्हणतात. तर भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? व्याकरण असं म्हणतात. काय म्हणतात? व्याकरण असं म्हटलं जातं. जो घरात बसेल तो सुरक्षित असेल वाक्यातील विशेषणे कोणत्या प्रकारामधले आहेत? जो घरात बसेल तो सुरक्षित असेल, तर हे बघा संबंधी. ऑप्शन क्रमांक 4 संबंधी. पुढचा प्रश्न बघा, डॉक्टर पोलिसांच्या कार्याने देशाची मान उंचवली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे.
तर या ठिकाणी बघा साधित क्रियापद आहे. कोणतं? साधित क्रियापद. नेक्स्ट पहा, जर सर्वांनी नियम पाळले तर आपण सुरक्षित राहू. यातील आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. जर तर आल्यावर आपल्याला माहित असतं काय असतं ते संकेतार्थी वाक्य. सर्वांनी कोरोनाची साथ जाईपर्यंत घरात बसावे. वा विवे आल्यावर आपल्याला सगळ्यांना माहित असतं काय असतं ते विद्यार्थी असतं. लक्षात ठेवा विद्यार्थी. पुढचा प्रश्न बघा, पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या माणसांना बदडले. वाक्यातील आपल्याला ठिकाणी प्रयोग ओळखायचा आहे. पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या माणसांना बदडले. वाक्यातील प्रयोग या ठिकाणी ओळखायचा आहे. चला ओळखा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. एकदम जबरदस्त टॉपिक आहे प्रयोग. त्या ठिकाणी बघायचा राईट आन्सर आहे सकर्मक भावे. कोणता प्रयोग हा? सकर्मक भावे प्रयोग आहे. डॉक्टर दवाखान्यात अहोरात्र रुग्णांची सेवा करत होते. या वाक्यामधील दवाखान्यात या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे? दवाखान्यात. तर राईट आन्सर आहे बघा त आलेला या ठिकाणी दवाखान्यात. तर म्हणून काय बघा सप्तमी. लक्षात ठेवा सप्तमी. अरे रे, चीनच्या वुहान शहरात खूप माणसे दगावली. वाक्यामधील केवळ प्रयोग आव्याचा जो काही प्रकार आहे तो ओळखायला लागला. अरे रे रे. अरे रे म्हणजे काय? शोकदर्शक. लक्षात ठेवा शोकदर्शक. पुढचा प्रश्न आहे, घरात राहणे काळजी घेणे. घरात राहणे आणि काळजी घेणे हाच सुरक्षेचा मूल मंत्र आहे. वाक्यातील अवयवी अवयव कोणत्या प्रकारामधला आहे? तर राईट आन्सर आहे बघा हे काय बघा समुच्चय बोधक आहे. कोणतं आहे? समुच्चय बोधक. पुढचा प्रश्न बघा, कोरोनाविषयी अफवा पसरू नका. या वाक्यातील शब्दयोग्य अवयव कोणत्या प्रकारचं आहे? तर हे कोणतं बघा संबंध वाचक आहे. लक्षात ठेवा कोरोनाविषयी अफवा पसरू नका या वाक्यामधील जे काही शब्दयोग्य अवयव आहे हे संबंधवाचक आहे. पुढचा प्रश्न पहा, पूर्वी अशी रोगाची साथ पसरली नव्हती. वाक्यातील पूर्वी हे कोणते क्रियाविशेषण हवे? तर हे बघा कालवाचक आहे. कोणतं? कालवाचक क्रियाविशेषण हवे. कोणतं? कालवाचक. पुढचा प्रश्न बघा, संपूर्ण देशामध्ये संचारबंदी लागू केली आहे. वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तर बघा या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळ आहे. कोणता? पूर्ण वर्तमान काळ. संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात? संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात? संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात असं म्हणतात. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आख्यात असं म्हटलं जातं. पिकलेली संत्री विशेषणाचा आपल्याला या ठिकाणी प्रकार ओळखायचा. बघा पिकलेली संत्री म्हणजे काय? पिकलेला आंबा, पिकलेली संत्री, सडलेली भाजी. हे काय बघा ऑप्शन क्रमांक 3 धातुसाधित विशेषण आहे. कोणतं? धातुसाधित. मी रामायण हा ग्रंथ वाचला. या वाक्यातील रामायण या शब्दाची आपल्याला जात ओळखायची. तर हे काय बघा विशेष नाम आहे. कोणतं? विशेष नाम. पुढचा प्रश्न बघा, शुद्ध पिढा याची योग्य संधी कोणती होईल? तर योग्य संधी काय होईल बघा ऑप्शन क्रमांक 1 शुद्ध पिढा. आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल तशी संधी होईल. नेक्स्ट पहा, खालीलपैकी महाप्राण व्यंजन कोणतं आहे? खालीलपैकी महाप्राण व्यंजन कोणतं आहे? तर बघा जे काही घ आहे बघा हे घ महाप्राण व्यंजन आहे. पुढचा प्रश्न आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी अपार कष्ट करावे. वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर कोणता प्रकार आहे बघा विद्यार्थी वाक्य. लक्षात ठेवा विद्यार्थी वाक्य. पुढचा प्रश्न पहा, मी वेळेत गेलो. मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला. हा वाक्य कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे? तर हे परिणामबोधक आहे. कोणतं आहे बघा हे परिणामबोधक. पुढचा प्रश्न बघा, पूर्ण भविष्यकाळ क्रियापद खालीलपैकी कोणतं आहे? पूर्ण भविष्यकाळी क्रियापद कोणतं आहे? तर वाचले असेल. हे काय बघा पूर्ण भविष्यकाळी. वाचले असेल पूर्ण भविष्यकाळी. पुढीलपैकी कोणता शब्द अभ्यस्त नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. तर कोणता आहे बघा अतिशय. हा काय बघा अभ्यस्त शब्द नाही. कोणता? अतिशय. विद्वान हा जो काही शब्द आहे हा कोणत्या भाषेत आलेला आहे? विद्वान. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 तत्सम. लक्षात ठेवा विद्वान हा शब्द तत्सम या ठिकाणी या भाषेमध्ये आलेला आहे. मुले घरी जातील हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं आहे? ते बघा स्वार्थी. लक्षात ठेवा मुले घरी जातील स्वार्थी आहे. मला पपई आवडते. वाक्यातील आपल्याला कर्ता ओळखायचा आहे. तर कर्ता ओळखायचा म्हणजे आवडणारी कोणी? पपई. त्यामुळे बघा पपई या ठिकाणी कर्ता आहे. लक्षात ठेवा पपई. क्रियेचा परिणाम कोणावर होतो? तर क्रियेचा परिणाम हा नेहमी कशावर होतो? कर्मावर होतो. लक्षात ठेवा कर्मावरती. धातूचे प्रकार दाखवतात. धातूचे प्रकार काळाचे अर्थ दाखवतात. कोणत्या? काळाचे अर्थ दाखवतात. पुढचा प्रश्न बघा, अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती होय? अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती होय? तर बघा चतुर्थी. लक्षात ठेवा चतुर्थी. पुढचा प्रश्न बघा, क्रिया सोसणारे काय असतं? क्रिया सोसणारं काय असतं बघा? तर कर्म असतं बघा. लक्षात ठेवा कर्म. क्रमवाचक संख्या विशेषण कोणतं आहे? आता क्रमवाचक म्हणजे काय? 10वा पक्षी. हे काय बघा
क्रमवाचक आहे. विशेषण नसलेला शब्द ओळखायचा या ठिकाणी, विशेषण नसलेला. तर बघा या ठिकाणी श्रावण हा काय बघा विशेषण नसलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, सर्व नामांमधून टिंबटिंब विशेषणे बनतं. सर्व नामांमधून टिंबटिंब विशेषण बनतं तर बघा सार्वनामिक विशेषण बनतं. कोणतं? सार्वनामिक विशेषण बनतं. पुढचा प्रश्न बघा, नामाच्या नंतर येणारं विशेषण म्हणजे काय? नामाच्या नंतर येणारं विशेषण म्हणजे काय? विधी विशेषण. कोणतं बघा? विधी विशेषण. पुढचा प्रश्न बघा, भाववाचक नाव नसलेला शब्द ओळखायचा आपल्याला. काय? भाववाचक नाम नसलेला शब्द तर कोणता आहे बघा? संत. लक्षात ठेवा, संत. सर्वनामाचा योग्य प्रकार ओळखायचा आपल्याला. स्वतः. स्वतः या सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर स्वतः हे काय असतं बघा? आत्मवाचक सर्वनाम. कोणतं आहे बघा? आत्मवाचक सर्वनाम. पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय असलेला पर्याय ओळखायचा आहे. पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय नसलेला पर्याय ओळखायचा आहे. तर वनात हे काय बघा? नसलेला आहे. बाकी बघा सगळे शब्दयोगी अव्यय आहेत. लिप या धातूचा अर्थ टिंबटिंब होतो. काय? लिप या धातूचा अर्थ टिंबटिंब होतो. लिपचा काय होतं बघा? लिंपणे. लक्षात ठेवा, लिंपणे. पुढचा प्रश्न बघा, शब्दयोगी अव्यय ही टिंबटिंब असतात. शब्दयोगी अव्यय हे टिंबटिंब असतात तर बघा ती अविकारी असतात. कशा असतात? अविकारी. नेक्स्ट पहा, पुढीलपैकी क्रियाविशेषण अव्यय नसलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. क्रियाविशेषण अव्यय नसलेला पर्याय कोणता आहे बघा? किंवा हा बघा क्रियाविशेषण अव्यय नसलेला पर्याय आहे. क्रियापदाची सर्व काळातील रूपे टिंबटिंब असतात. म्हणजे कशी असतात? तर स्वार्थी असतात. लक्षात ठेवा, स्वार्थी. पुढचा प्रश्न बघा, नाम किंवा सर्वनाम यांचे विभक्ती रूप तयार करणाऱ्यास त्यांची जी अक्षरे जोडली जातात त्यांना टिंबटिंब म्हणतात. तर त्यांना काय म्हणतात बघा? प्रत्यय असं म्हटलं जातं. काय? प्रत्यय असे. संयुक्त स्वर. काय प्रश्न आहे? संयुक्त स्वर हे कोणत्या उच्चाराचे असतात? तर संयुक्त स्वर हे बघा दीर्घ उच्चाराचे असतात. कशा? दीर्घ उच्चाराची. पुढचा प्रश्न आहे बघा, दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? जर दोन व्यंजने एकत्र आली तर त्यांना काय म्हणतात बघा? संयुक्त व्यंजने असं म्हणतात. काय म्हणतात? संयुक्त व्यंजन. अनंत हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे? अनंत तर हा बहुव्रीही समास आहे. अनंत हा कोणता आहे? बहुव्रीही समास. खालीलपैकी गुणवाचक सर्वनाम ओळखायचं आहे. तर गुणवाचक सर्वनाम आपल्याला एकदम सोपे ओळखायला. गोड हे काय बघा? गुणवाचक आहे. गोड. पंचमी या विभक्तीचा कारकार्थ आपल्याला विचारला आहे. तर पंचमीचा काय बघा? अपादान हे काय बघा? कारकार्थ आहे. लक्षात ठेवा. तपाचर या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता? तपाचर या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता आहे? तर बघा तत्पुरुष समास. कोणता आहे बघा? तत्पुरुष समास. नेक्स्ट पहा, अनाथ या शब्दातील योग्य समास आपल्याला ओळखायचा. अनाथ. अनाथ हा काय बघा? तत्पुरुष समास आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, अनाथ कोणता आहे? तत्पुरुष समास. कर्ता हा नेहमी प्रथमांत आणि कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीयांत असतं तेव्हा त्या प्रयोगाला टिंबटिंब म्हणतात. तर त्याला काय म्हणतात? कर्तरी प्रयोग असं म्हणतात. काय म्हणतात? कर्तरी प्रयोग. पुढचा प्रश्न आहे बघा, जमा व जत्रा. जमा व जत्रा या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत? तर राईट आन्सर आहे बघा दंत तालव्य. ऑप्शन क्रमांक 2 कोणती बघा? दंत तालव्य. निरंतर हा शब्द कोणत्या गटामध्ये मोडतो? निरंतर हा शब्द कोणत्या गटामध्ये मोडतो? तर बघा उपसर्ग घटित या गटामध्ये मोडतो. कोणत्या? उपसर्ग घटित. पुढचा प्रश्न आहे बघा, त्याची कविता लिहून झाली. प्रयोग ओळखायचा आहे. त्याची कविता लिहून झाली. तर हा काय बघा? समापन कर्मणी प्रयोग आहे. कोणता? समापन कर्मणी प्रयोग. नेक्स्ट पहा, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणय झाला या गटातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो? तर बघा यामध्ये कोणता आहे बघा? शांतरस आहे. कोणता? शांतरस. पुढचा प्रश्न बघा, पुढील काव्यपंक्तीमध्ये कोणत्या अलंकाराचा वापर झाला आहे? कोणी दिला जिव्हाळा, कोणाचा ताप झाला, असले दुरुनी कोणी जवळून वार केला. या ठिकाणी बघा यमक अलंकार आहे. कोणता? यमक अलंकार. पुढचा प्रश्न बघा, श स श श स या वर्णांना काय म्हणतात? त्यांना उष्मे म्हणतात. लक्षात ठेवा, उष्मे. पुढचा प्रश्न बघा, डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका या वाक्यातील कोणता रस निर्माण झालेला आहे? तर कोणता आहे बघा? शृंगार या ठिकाणी निर्माण झालेला आहे. कोणता? शृंगार रस. यामधून बघा शृंगार रस झालेला आहे. गड आला पण सिंह गेला हे उपवाक्य कसं आहे? गड आला पण सिंह गेला. तर हे बघा न्यूनत्व बोधक आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. कसं आहे? न्यूनत्व बोधक. पुढचा प्रश्न आहे बघा, गावस्कर हा जोड शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? गावस्कर. तर ही विसर्ग संधी. कशी बघा? ही विसर्ग संधी. गावस्कर. पुढचा प्रश्न आहे बघा, सलाते आणि सलानाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?
तर सलाते आणि सलानाते हे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. लक्षात ठेवा, द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. कामासाठी तो 10 दिशा फिरत होता, यातील अव्यय कोणता आहे? कामासाठी तो 10 दिशा फिरत होता, हे कोणते बघा? शब्दयोगी अव्यय. लक्षात ठेवा, शब्दयोगी अव्यय. साप माझ्या समोरून गेला या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. तर बघा हे कोणतं आहे बघा? स्थलवाचक क्रियाविशेषण. कोणतं? स्थलवाचक क्रियाविशेषण. स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही, तर हे आत्मवाचक सर्वनाम आहे. कोणतं? आत्मवाचक सर्वनाम. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना आपण काय म्हणतो? तर आपल्या मनातील भावना किंवा वृत्ती व्यक्त करतो त्याला आपण काय म्हणतो बघा? केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतो. कोणतं? केवल प्रयोगी. शिपाई शूर होता या वाक्यातील शूर काय आहे? तर आता सर्वांना माहिती आहे शूर काय आहे, तर हे एक विशेषण आहे बघा. ऑप्शन क्रमांक बी, विशेषण. पुढचा प्रश्न बघा, धोनी क्रिकेट चांगला खेळतो या वाक्यातील चांगला हा शब्द काय दर्शवतो? तर धोनी क्रिकेट चांगला खेळतो, तर हे क्रियाविशेषण आहे. लक्षात ठेवा, क्रियाविशेषण. मी तिला पुस्तक दिले हे कोणते कारक आहे? मी तिला पुस्तक दिले हे कोणतं बघा? संप्रदान आहे. ऑप्शन क्रमांक डी, संप्रदान. पुढचा प्रश्न बघा, खानदेशी कवयित्री म्हणून कोणाला ओळखलं जातं? खानदेशी कवयित्री म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर बहिणाबाई चौधरी यांना ओळखलं जातं. पुढचा प्रश्न बघा, लोकांनी त्याला डोक्यावर घेतले या वाक्यामधील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर कोणता बघा? सकर्मक भावे प्रयोग. यामध्ये तो भेटला आणि चटकन निघून गेला. तो भेटला आणि चटकन निघून गेला या वाक्यातील उभयनवी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तर समुच्चय बोधक आहे. कोणतं आहे बघा? हे समुच्चय बोधक. पुढचा प्रश्न बघा, अनंत हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण म्हणता येईल? अनंत. तर कोणत्या बघा? हे बहुव्रीही समास आहे. कोणता? बहुव्रीही समास. कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापदावरून हुकूमत कोण चालवतो? तो कोण चालवतो बघा? कर्ता चालवतो. लक्षात ठेवा, कर्ता चालवतो. पुढचा प्रश्न बघा, प्रयोग ओळखायचा आपल्याला. सुरेशने आंबा खाल्ला. तर बघा या ठिकाणी सुरेशने आंबा खाल्ला, त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग आहे. कोणता? कर्मणी. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. एकदम सोपा आहे. शिकवावे म्हणजे कोणता? भावे. पुढचा प्रश्न बघा, प्रयोग सांगा. त्याने साप मारला. तर साप मारला म्हणजे कोणता आहे बघा? हा कर्मणी प्रयोग आहे. साप मारला. कोणी मारला? त्याने मारला. भावे प्रयोगाचे उदाहरण आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहे. भावे. आईने मुली समजवाले. आईने मुली समजाविले हा काय बघा? भावे प्रयोग आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो. तर कोणते बघा? हे सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. कोणता? सकर्मक कर्तरी प्रयोग. नाना मामांनी आपल्या मुलाला शाळेत घातलं वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. नाना मामांनी आपल्या मुलाला शाळेत घातलं. तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक सी, कर्म भावसंकर प्रयोग आहे. कोणता? आहे कर्म भावसंकर प्रयोग. पुढील वाक्यामधील आपल्याला क्रियापदाचा अचूक काळ किंवा पोट प्रकार ओळखायचा आहे. माझी बहीण पुस्तक वाचत आहे. माझी बहीण पुस्तक वाचत आहे, तर हा कोणता आहे बघा? अपूर्ण वर्तमान काळ आहे. कोणता? अपूर्ण वर्तमान काळ. रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखायचं आपल्याला. रीती वर्तमान काळातलं तर बघा, मी लेखन करीत असतो हे काय? रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे. मी लेखन करीत असतो. काळ ओळखायचा बघा. आई मुलांना जेवायला वाढत होती. आई मुलांना जेवायला वाढत होती, तर काय बघा? हे अपूर्ण भूतकाळ आहे. काय? अपूर्ण भूतकाळ. पुढचा प्रश्न बघा, सूर्य मावळत आहे. भविष्यकाळ करायचा आपल्याला. सूर्य मावळत आहे, तर बघा सूर्य मावळलेला असेल. काय? सूर्य मावळलेला असेल हे काय बघा? पूर्ण भविष्यकाळ. नंतर बघा, विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणारा बदल याला काय म्हटलं जातं? तर याला म्हटलं जातं बघा सामान्य रूप असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, सामान्य रूप. पुढचा प्रश्न बघा, त्याच्या वागण्याचा मला राग आला वाक्याचा या शब्दाचा विभक्तीचा कारक अर्थ ओळखायचा आहे. तर कोणता आहे बघा? या ठिकाणी करण. या ठिकाणी काय? करण. नेक्स्ट पहा, तो गावचा राजा आहे वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची. तर षष्टी. लक्षात ठेवा, षष्टी. तो गावचा राजा आहे. मराठीमध्ये एकूण लिंग किती आहेत याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. मराठीमध्ये एकूण लिंग किती आहेत याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा. टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा.